नमस्कार. आज आपण गाड्यावर मिळतो ना तसा चहा करणार आहोत. भांडं तापत ठेवलेलं आहे. एक मोठा चमचा आपण याच्यात साखर टाकलेली आहे. या साखरेचा आपण आता कॅरेमल करून घेत आहोत. आणि कॅरेमल तयार झाल्यानंतर पहा, याच्यात आपण एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे. आता हे जे पाणी आहे या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, अगदी व्यवस्थित अशी. पहा, भांडं हलवून मी ठेवलेलं आहे. अतिशय अगदी छान उकळी येईल. आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे, 1 इंच. पहा, मसाला आपण करत आहोत चहासाठी. 1 वेलची घेतलेली आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे आता आपण या खलबत्त्यामध्ये छोट्याशा अगदी छान असं ठेचून घेणार आहोत. खलबत्त्यातच चेचायचं आहे, म्हणजे स्मेल अतिशय छान येतो. पहा, आपलं हे चेचून झालेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण हा मसाला टाकलेला आहे आणि मसाल्याला उकळी टाकून उकळी आल्यानंतर 1 फुलपात्र दूध टाकलेलं आहे. आता दूध टाकल्यानंतर यालाही छान उकळी आल्यानंतर 1 चमचा आपण याच्यात चहापूड घातलेली आहे. आता छान अशी उकळी आणू द्यायची आहे. अगदी गाड्यावर जशा पद्धतीनं चहा होतो ना, अगदी तसाच होतो. पहा, छान उकळी आलेला आहे, कलरही छान आलेला आहे. आणि पहा, आता आपण हा चहा गाळून घेत आहोत एका भांड्यामध्ये. तर भांड्यात आपण हा चहा गाळून घ्यायचा आहे. कलर पहा, तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर आणि दाट असा चहा झालेला आहे. आणि चहाला स्मेल सुद्धा अगदी जसा गाड्यावरचा असतो ना, अगदी तसाच येत आहे. आता आपण हा चहा कपामध्ये ओतून घेत आहे. पहा, कलर किती छान आलेला आणि अगदी दाट असा चहा झालेला आहे. दोन्ही कपामध्ये आपण चहा ओतून घेतलेला आहे. तर पहा, असा आपला हा चहा तयार झालेला आहे. आता याची टेस्ट पहा, खूप सुंदर झालेला आहे. अगदी त्याचा स्मेल जो आहे ना, अगदी फ्रेश होतं. स्मेल अगदी जातही नाही आहे आपला, तसाच तो जिभेवर रेंगाळत राहतो. असा चहा फक्कट तयार झालेला आहे.